तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केलेत. रशियाकडून स्वस्त कच्चं तेल विकत घेऊन भारत ते खुल्या बाजारात चढ्या दराने विकतो आणि नफा कमवतो असा दावा आता ट्रम्प यांनी केलाय. आणि त्यामुळे आता भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. रशियाशी भारताचे घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो आणि याच आयातीवर बोट ठेवून ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. आज पुन्हा एकदा तीच री ओढत ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलवर भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं ट्रम्प काय म्हणाले. भारत केवळ रशियाकडून प्रचंड प्रमाणात तेल खरेदी करत नाहीये, तर त्या तेलाचा बराचसा हिस्सा ओपन मार्केटमध्ये मोठ्या नफ्यावर विकतोय. त्यांना युक्रेनमध्ये रशियन युद्धतंत्रामुळे किती लोक मरतायत याची काहीही फिकीर नाही. म्हणूनच मी भारताकडून अमेरिकेला द्याव्या लागणाऱ्या टॅरिफमध्ये लक्षणीय वाढ करणार आहे. या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद. डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष अमेरिका. दरम्यान ट्रम्प यांच्या धमकीला भारतानं देखील सडेतोड उत्तर दिलंय. अमेरिकाच रशियाशी मोठ्या प्रमाणात व्यापार करत आहे. फक्त अमेरिकाच नाही तर युरोपियन देश सुद्धा रशियाशी व्यापार करतात. त्यामुळे अमेरिका आणि युरोपचं हे दुटप्पे धोरण असल्याचं भारतानं म्हटलेलं आहे. तर ट्रम्पच्या या पोस्टला भारतानं देखील सडेतोड असं उत्तर दिलंय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून. राहुल, काही दिवसांपूर्वी भारतावर टॅरिफ लादण्याची घोषणा, रशियाकडून तेल खरेदी केली जात असल्याच्या कारणावरून दंड आणि त्यानंतर आता पुन्हा पोस्ट करत ही धमकी. भारत कशा पद्धतीने याला सडेतोड उत्तर देतोय? बरेचसे मर्यादित आपल्याकडं याबद्दलच्या उपाययोजना आहेत, कारण आपला जो अमेरिकेबरोबरचा व्यवहार आहे तो $100 बिलियन आहे. आता याचे दोन भाग आहेत आणि दोन्ही वस्तुस्थिती दर्शक आहेत. म्हणजे भारत रशियाकडनं कच्चं तेल आयात करून तो जगाच्या बाजारपेठेमध्ये विकतो का, तर खरोखरच विकतो आणि त्यातनं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मधल्या काळामध्ये नफा झाला. खास करून युक्रेन युद्धानंतर युरोपियन राष्ट्र आणि अमेरिकेने रशियावरती निर्बंध घातले होते, परंतु आपल्या सामरिक दृष्ट्या जो हार्डवेअरचा डिपेंडन्स रशियावरती आहे ती वस्तुस्थिती लक्षात घेऊन अमेरिकेने काही काळ आपल्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण दुसरीकडे रशियाबरोबर इतर राष्ट्र व्यवहार करत नाहीत का, करतात. कारण स्पेशली जर्मनी आणि युरोपियन राष्ट्र जे स्कॅन्डिनेव्हियन नेशन्स आहेत त्यांना गॅससाठी रशियावरतीच अवलंबून राहावं लागतं. मधल्या काळामध्ये न्यूक्लिअर संदर्भामध्ये जर्मनीने एक वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांची रशियावरती असलेली डिपेंडन्सी, अवलंबित्व हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. आता राहिला प्रश्न भारत आणि अमेरिकेच्या संबंधाचा, तर आता ज्या भारतीय अर्थव्यवस्थेला डेड असं म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये खिल्ली उडवण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केला. हळूहळू असं दिसतं आहे की भारत आणि अमेरिकेचे संबंध हे डेडलॉककडे चाललेले आहेत. डेडलॉककडे का? कारण ज्या वेळेला पियुष गोयल यांनी संसदेच्या पटलावर उभा राहून दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट सांगितली ती म्हणजे अमेरिकेबरोबरच्या संबंधामध्ये तुम्ही जेव्हा दुग्धजन्य पदार्थाची बाजारपेठ ओपन करा असं म्हणता, तेव्हा भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शक्य नाहीये. आणि मग नंतर भारतानं सुनावलं की तुमचं काय चाललंय तेही बघा. असं दिसतं आहे की आपला अमेरिकेबरोबरचा सौहार्द, खास करून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट या भूमिकेनंतर हळूहळू कमी होत चाललेला आहे. आणि आता ही वस्तुस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की डोनाल्ड ट्रम्प हे खरोखर अशा पद्धतीनं भारतावरती दुहेरी कर लादू शकतात. आणि त्यामुळेच आता युके बरोबरचा जसं आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट केलं, FTA म्हणतो आपण त्याला, तशा पद्धतीची आणखी काही गोष्टी आपल्याला करता येतील का? साधारणपणे $50 लाख एवढा तोटा आपल्याला 5 वर्षामध्ये होईल असं दिसतं आहे. तर ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन भारताला फारसे पर्याय नाहीयेत अमेरिकेच्या विरोधामध्ये, कारण अमेरिका ही प्रबळ अर्थव्यवस्था आहे, जगातली 1 नंबरची अर्थव्यवस्था आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे मित्राला डंक मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आपल्याकडे खरोखर खूप मर्यादित पर्याय आहेत. हे लक्षात घेऊन सुद्धा डिप्लोमॅटिक चॅनलला आणखी काही करता येईल का आपल्याला? खास करून क्वाडच्या संदर्भामध्ये भारत काही वेगळी भूमिका अमेरिकेला पटवून देऊ शकतो का? सध्या जर म्हणाल तर भारताच्या दृष्टीने हा डेडलॉक आहे. भारतानं प्रयत्न करूनही डोनाल्ड ट्रम्प हे ऐकत नाहीयेत आणि अशा वेळेला भारतानं प्रत्युत्तर देणं, दाखवणं, वस्तुस्थिती दाखवणं हे जगासाठी तरी किमान महत्वाचं होतं. तेच सध्या भारत करतोय. निश्चितच राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.